संपूर्ण देशाला प्रचंड दुःख देणारी बातमी घडली ती म्हणजे नवभारताचे प्रणेते हरपले डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा पुढारी न्यूजचा एक प्रयत्न आहे ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। उल्हासदादा, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जाणं हे सगळ्या भारतभरातल्या जनतेला जसं दुःख देणार आहे तसं काँग्रेसचं सुद्धा खूप मोठं नुकसान करणार आहे, याबाबत आपल्या भावना? डॉक्टर मनमोहन सिंगांची दुःखद बातमी जेव्हा काल कळाली तेव्हा मनस्वी दुःख झालं। त्यांना 3-4 वेळा भेटीचा योग माझा आलेला होता। एक अत्यंत म्हणजे विद्या विनयने शोभते असं जो आपण म्हणतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। अत्यंत विद्वान, पण विद्वत्तेचं आपलं हे कधीही त्यांनी वैभव म्हणा किंवा अतिरंजित सांगितलं नाही, कधी सांगण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण खरे विद्वान होते। आणि काल मी वारकरी संप्रदायातला आहे, मी तुम्हाला सांगतो काही हा एक योगायोग आहे, दिनक्रम आहे, पण कालचं त्यांचं निधन जे झालं ती काल मोक्षदा एकादशी होती पंढरपूरची, आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। मला तर असं वाटतं की कधी कधी संत नामदेवांचे अभंग जे गुरुग्रंथ साहेबात आहेत त्याचं कसं आहे की विद्वत्ता, ज्ञान, देशसेवा, जगातली सेवा, अर्थकारण, अनेक संस्थांचे मार्गदर्शक, जागतिक कीर्तीच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक युनोच्या आर्थिक सल्लागारामध्ये त्यांनी मोठं बजावलेलं योगदान, आणि अत्यंत महाभयानक जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी सूत्र त्यांनी जेव्हा हातामध्ये घेतली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतील, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष असतील, त्यावेळी विशेषतः अर्थमंत्री असताना आणि सुरुवातीच्या टप्प्यातले पंतप्रधान असताना जागतिक मंदीची लाट, अगदी अमेरिकेसारखं आर्थिक साम्राज्य असलेलं राष्ट्रसुद्धा खिळखिळ झालं। अशा वातावरणामध्ये 4.5 GDP आपल्या भारताचा सक्षमपणे ठेवण्याची अत्यंत कौशल्यपूर्ण विद्वत्ता आणि ज्ञान त्यांनी पणाला लावलं आणि ते यशस्वी करून दाखवलं। जगाने त्याचं कौतुक केलं। हे भारत कधीच त्यांचं योगदान विसरू शकणार नाही। आधार कार्डापासून बाल शिक्षणाच्या हक्कापर्यंत, अन्न सुरक्षा कायद्यांच्यापासून अनेक कायदे, माहितीचा अधिकार वगैरे, हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे कायदे हे त्यांच्या कार्यकाळात झाले। शेतकऱ्यांची 72,000 कोटींची कर्जमाफी ही देखील एक अत्यंत मोठी ऐतिहासिक घटना, म्हणजे खऱ्या अर्थानं आता आपण ऐकतोय की ऊसाचा शेतकरी असेल, कापसाचा असेल, आणि अनिश्चित हवामान आणि निसर्ग या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या काळामध्ये, त्यांच्या काळात 72,000 रुपयांची कर्जमाफी त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने शेतकऱ्यांची केली। हे भारताचा शेतकरी कधीच विसरू शकणार नाही। खूप त्यांच्या खरं म्हणजे गोष्टी आहेत। एक तर त्यांच्यावर कितीही व्यक्तिगत टीका केली तरी त्याने कधीही प्रखर उत्तर किंवा अत्यंत ज्याला आपण रागाने चिडून असं कधी त्यांच्या चेहऱ्यावर कधी राग दिसलाच नाही। अगदी मला आठवतं की जेव्हा दुर्दैवाने रेनकोट घालून आंघोळ करणारा असं त्यांचं जेव्हा वर्णन केलं, त्यांना मनस्वी दुःख झालं, ह्यात काय वाद नाही, पण त्याचं प्रत्युत्तर त्यांनी कधीच दिलं नाही। जी काही प्रतिक्रिया असायची ती अत्यंत सौम्य, विनयशील, पण नेमकी असायची। आजच्या पार्श्वभूमीवर तर त्यांचं हे वागणं फार प्रखर त्यांनी सर्वांनी खरं म्हणजे आत्मसात केलं पाहिजे। आजची जी परिस्थिती आहे, आजची भाषा आहे, मतमतांतराच्यामुळे एकमेकावर शब्दांचे जे आसूड उगवले जातात महाभयंकर, त्या पार्श्वभूमीवर यांचं व्यक्तिमत्व डॉक्टर मनमोहन सिंगांचं अत्यंत ठळकपणे आता भारतासमोर आहे। खरं त्यांचा आदर्श ह्या अशा अर्थानं आचरणाच्या दृष्टीने जर आपण स्वीकारला ना तर ती त्यांना खरी श्रद्धांजली होईल, मला असं वाटतं। म्हणजे फार म्हणजे मला तर मनस्वी दुःख झालं की भारताचं तर नुकसान झालंच झालं, परंतु जगातल्या नवोदित राष्ट्र किंवा युनोचं जे काही आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्याला देखील तेवढंच मनस्वी दुःख झालं असणार, याबद्दल काही
माझ्या मनात शंका नाहीये. अगदी पण उल्हास- जी, त्यांची विद्वत्ता उल्हासदादा- आणि विनयशीलता आणि त्यांचा संयम जी अगदी अगदी तुम्ही सर्वांनी जो आत्मसात आता करावा, उल्लेख एवढी केलात माझी की जी प्रार्थना आहे. विनयशीलता आहे, जो संयम आहे, किंवा जसं तुम्ही म्हणालात की कितीही रागात चिडून कुणीही त्यांच्यावर टीका केली तरी सुद्धा त्याला कधी उत्तर त्यांनी दिलं नाही, अत्यंत शांतपणे ते पचवण्याची ताकद त्यांच्यात होती. या सगळ्याविषयी आणखी सविस्तर नेमकं काय सांगाल? कारण तुम्ही म्हणालात की 3-4 वेळा तुम्हाला सुदैवानं त्यांची भेट घेता आली, तर या दरम्यान तुम्हाला कुठली वेगळी गोष्ट जाणवली त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये? काय झालं की म्हणजे कसं आहे की एकतर ते समोरच्या माणसाशी बोलायचे ना, तो मोठा आहे का लहान आहे, तो काय आहे असं कधी पाहत नव्हते. तो अनुभव मी घेतलेला आहे. आता त्यांच्या दृष्टीने मी एक लहान माणूस, लहान कार्यकर्ता, पण जी आत्मीयता म्हणजे एखाद्या कौटुंबिक माणसांनी चौकशी करावी, तुम्ही युथ काँग्रेसमध्ये कसं काम केलं, काय केलं, काय काय तुमच्या कल्पना आहेत. मग मी त्यांना काही माझ्या कल्पना म्हणजे माझ्या मनातल्या किंवा मी ज्या विचारांचा, गांधी विचार असतील, भागवत संप्रदाय, हे त्यांना सांगा. भागवत संप्रदायाच्याबद्दल, विशेषतः वारकरी संप्रदायाबद्दल बोलल्यानंतर त्यांना विशेष आनंद एवढ्या करता झाला की नामदेवांची भूमी म्हणजे त्यांना भगवान नामदेवच म्हणतात पंजाबमध्ये, तर ते जे आहे ना त्यांना ते अधिक भावलं. अरे वा म्हटलं, वारकरी संप्रदायातले, मी म्हटलं पंढरपूरला वगैरे जातो, असं एक हा जो एक संवाद आहे नेमका, तो इतक्या मोठ्या उंचीच्या, इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांनी माझी पृथ्वीराज बाबांनी ओळख करून दिली इथे तेव्हा सुरुवातीला. तेव्हा त्यांनी जेव्हा ज्या पद्धतीने विचारलं ना, तर मला खरोखर ते मी कधी विसरू शकत नाही. साधी माणसं सुद्धा इतक्या आत्मीयतेने बोलत नाही. तो खरं म्हणजे असं वाटतं कधी कधी, पण हा एवढा मोठा माणूस इतक्या आत्मीयतेने बोलतो आणि चौकशी करतो आणि त्यात तो रस घेतो, याचं मला फार म्हणजे वैशिष्ट्य वाटलं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, त्यांचं एक वाक्य पहा, म्हणजे एक तर अर्थतज्ञ असल्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली आणि ते वाक्य आज आपल्याला दिसते ठळकपणे, ते काय म्हणाले की नोटबंदीचा दुष्परिणाम म्हणजे ही संघटित लूट आहे सामान्य माणसाची, आणि त्यातनं तो काळा पैसा दुर्दैवाने त्यामधली या नोटबंदीमुळे स्वच्छ झाला आणि हे देशाला फार घातक आहे, याचा गांभीर्याने विचार करावा, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. आणि ती प्रतिक्रिया त्यानंतर पुढे ते त्याविषयी काही विशेष जास्त बोलले नाहीत. पण ते जे घडत आलेला घटनाक्रम जर पाहिला आणि आजचं वातावरण पाहिलं, तर मला असं वाटतं की त्यांचं विधान हे किती सत्य, किती प्रखर, किती तावून सुलाखून विद्वत्तेच्या आणि एकूण त्यांच्या अभ्यासाचा कस लावणार होतं. आणि त्याचं गांभीर्याने दखल खरं म्हणजे सर्वांनी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. आधार कार्ड त्यांच्या लोकांनी त्यावेळी टिंगल केली आणि आज त्या आधार कार्डावरच संपूर्ण आपलं वातावरण म्हणजे व्यक्तीचं ओळख म्हणा किंवा कुठेही हे चालू आहे. अगदी उल्हासदादा, आता जसं तुम्ही उल्लेख केलात की काही गोष्टी अशा आहेत की ज्या आत्ताच्या क्षेत्रात किंवा आत्ताच्या काळात आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. दोन बाजूंनी मला हा प्रश्न विचारायचा आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकारणामध्ये काम केलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग आहेत, तर त्या दृष्टीनं, राजकारणाच्या दृष्टीनं नेमकं त्यांच्यातलं काय घेता येऊ शकतं आत्ताच्या युगातल्या राजकारण्यांना असं म्हणूया, आणि माणूस म्हणून त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल असं तुम्हाला प्रत्यक्ष भेटीदरम्यान जाणवलं? माणूस म्हणून तर विद्वान माणूस किती संयमी आणि किती साधा आणि किती विनम्र असू शकतो याचं आदर्श उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग आहेत. ते आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की त्यांच्या प्रकांड पांडित्य विद्वत्तेचा अर्थकारणातल्या जगाने उपयोग करून घेतला अनेकांनी, युरोपासून भारतापर्यंत, आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक आणि अनेक गोष्टी त्यापेक्षा. असं असताना सुद्धा त्याबद्दल आढ्यता नाही. कारण काय, एक लक्षात घ्या, खरा गीतेचा कर्मयोग काय, मी केलं हे त्यांनी कधीही सांगितलेलं नाही, कधीही वाक्य देखील उच्चारलेलं नाही. तुम्हाला सांगतो कधीच नाही. नाही तर माणूस करतो एक बोटभर आणि सांगतो हातभर, अशी आजची अवस्था आहे. तर ते त्यांच्यापासून आता शिकलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, कमालीचा संयम. आज विविध पक्षांचे प्रवक्ते, राजकीय नेते ज्या भाषेचा वापर करतायत, आणि म्हणजे खरं मला म्हणजे सांगायला सुद्धा वाईट वाटतं की हे सगळं पाहिल्यानंतर अहो काय या माणसाचा संयम आहे. हो, पराकोटीची टीका टिंगल करून सुद्धा हा माणूस इतका संयमी, आणि एखादा सौम्य शब्द कधी वापरला तर नाही तर तोही नाही. एवढा पराकोटीचा संयम तुम्हाला सांगतो. म्हणजे शब्द कसे जपून वापरावेत
किंवा वापरूच नाहीत. मौन हेच त्याला कसं उत्तर असू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनमोहन सिंग. आजच्या खरं म्हणजे राजकीय पक्षातल्या सगळ्याच राजकीय पक्षातल्या काय स्थानिक जिल्हा राज्य पातळीवरच्या आणि देश पातळीवरच्या नेत्यांनी त्यांच्यापासून हा आदर्श तुम्ही मला स्तरावर घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि आहेत काही नेते आजही आहेत की संयमी आहेत, कधी असे अपशब्द म्हणा किंवा असं. मला सांगा ना, एकही शब्द पार्लमेंटमध्ये त्यांचा कधी विड्रॉ करावा लागला नाही, कधी मागे घ्यावा लागला नाही. हे केवढं मोठं वैशिष्ट्य आहे. आज आपल्याला रोज जणू काय असं वाटतं की ह्यांचे सगळे शब्द मागे घ्यावेत अशी आजची अवस्था आहे. विधिमंडळ असेल किंवा पार्लमेंट असेल. हांबरी तुबरी ज्याला म्हणतात ना, रस्त्यावरच्या भांडणासारखी, ती आज तुम्हाला मला पाहायला मिळते. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेतलं पंतप्रधान पद किंवा अर्थमंत्री असताना त्यांचं लोकसभेतलं अस्तित्व, त्यांचं बसणं, त्यांचं पाहणं, त्यांचा चेहरा, ह्या सगळ्यांची सात्विकीची आठवण झाल्यानंतर असं वाटतं की अरे काय कमाल आहे हो. म्हणजे आज का नाही असं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मला आता मोक्षदा एकादशी होती, ज्ञानेश्वरांची एक ओवी जी माननीय बाळासाहेब भारदेंनी विधिमंडळात सांगितली होती. काय सांगितली होती? माऊलींची ओवी फार सुंदर आहे बघा. साच आणि मवाळ. साच म्हणजे सत्य, कटू सत्य नाही वाटतं की ते किती मवाळ आणि सौम्य शब्दात सांगावं. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ. मिथुले म्हणजे थोडक्यात, पाल्याळीक नाही, मिथुले म्हणजे थोडक्यात, पण ते रसाळ असलं पाहिजे. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं माऊलींनी वर्णन केलं होतं. ते मूर्तिमंत त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये मला जाणवतं. त्यांच्या जाण्यामुळे खरं सांगतो तुम्हाला फार भारताची झाली, पण अखिल मानवतेच्या कल्याणाची हानी झाली असं मला वाटतं. निश्चित. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या भेटी दरम्यानचे किस्से किंवा मग तुमच्या आठवणी आम्हाला सांगितल्यात, या निमित्तानं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना तुम्ही दिलेला उजाळा जो आम्ही ऐकला त्याबद्दल उल्हासदादा तुमचे खरंच खूप खूप आभार. आणि पुढारी न्यूजच्या या सगळ्या परिवाराकडून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी धन्यवाद.